शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी खुशखबर सध्या समोर येत आहे। पीक विमा जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे। बघा, या यादीमध्ये तुमचं नाव आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच या ठिकाणी पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पीक विमा देण्याचं काम केलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का ते लगेच बघून घ्या। आज ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा, सविस्तर यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकृतपणे अशी जाहीर केलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हा निधी जमा होणार आहे। मग शेतकरी बांधवांनो, आजची ही ब्रेकिंग न्यूज सध्या समोर आली आहे। आज शेतकऱ्यांसाठी दसरा गोड झाला असं म्हणावं लागेल, कारण हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2022 पासून, बघा या ठिकाणी 2022 पासून ते 2024 पर्यंतचा केंद्र सरकारचा रखडलेला पीक विमा अखेर दसऱ्याच्या निमित्ताने 20,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश या ठिकाणी समोर येत आहे, अशी माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आज संध्याकाळी 8 वाजता किंवा येत्या 2 ते 3 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी जमा होईल, अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून समोर आली आहे। पाहता बघा या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री साहेबांनी आता पत्रकारांशी बोलताना ही सध्या माहिती दिली आहे। तर मग मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं भलमोठं नुकसान झालं होतं। त्या पार्श्वभूमीवर त्यांची नुकसान भरपाई देखील पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। परंतु आज संध्याकाळी किंवा येत्या 2 ते 4 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पीक विम्याचे पैसे, त्यांच्या बँकेमध्ये ही रक्कम जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। तर बघा, 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, या ठिकाणचा यापर्यंतचा जो काही पीक विमा मंजूर करण्यात आला होता याचा दुसरा टप्पा म्हणून या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। आता येत्या 2 ते 4 तासामध्ये या ठिकाणी आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरतीच शेतकऱ्यांना या 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पैशांचे वितरण करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आताच मुख्यमंत्री साहेबांनी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ह्या दिलासा मिळाला आहे। अखेर केंद्र सरकारचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। हा पीक विमा गेल्या काही दिवसांपासून वाटप थांबले होते, वाटप झालं नव्हतं, कारण मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत होता। त्यामुळे सर्व कृषी अधिकारी जे काही आहे ते शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यामध्ये पंचनाम्याच्या कामामध्ये व्यस्त झालेले होते, गुंतलेले होते। त्यामुळे पीक विमा वाटप करणं थांबलं होतं आणि हा पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आज रोजी या ठिकाणी मिळाला आहे। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येत्या 2 ते 4 तासामध्ये ही रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, आता कोणतीही अडचण नाही त्या ठिकाणी जाणून घ्या। या ठिकाणी 2 ते 4 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे, अशी माहिती, सविस्तर माहिती शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, म्हणजेच त्या ठिकाणी कृषी अधिकारी सर्व शेतकऱ्यांचा जो काही नुकसान झालं होतं तर ते पंचनामे करण्यामध्ये कामामध्ये ते गुंतलेले होते, ते काम आता या ठिकाणी पूर्ण झाले आणि तत्काळ मुख्यमंत्री साहेबांनी ऑर्डर दिली। जो काही केंद्र सरकारने आपल्या पीक विम्याचे पैसे दिले होते ते 7,000 कोटी रुपये तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 ते 4 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये यावे, तसे या ठिकाणी स्पष्टपणे ऑर्डर देण्यात आले आहे। बघा या ठिकाणी 16 जिल्ह्यांची यादी सुद्धा, अधिकृत यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। तर त्या 16 जिल्ह्यांची यादीमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव असेल, तुमचं नाव असेल। बघा, 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहत असतील त्यांनाच आज येत्या 2 ते 4 तासामध्ये हे 20,000 रुपये हेक्टरी प्रमाणे तुमचे या अकाउंटमध्ये तुमचे पैसे पडणार आहे, अशी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। आता ही बातमी त्यांनी बघा आत्ताच्या ठिकाणी या ठिकाणी दिली आहे। कोणत्या त्या 16 जिल्ह्यामध्ये आज खरोखर मुहूर्त लागलेला आहे। शेतकरी बांधवांनो, बघा, बऱ्याच दिवसांपासून मुहूर्तच लागलेला नव्हता, पण अखेर राज्य शासनाने हा निर्णय त्या दसऱ्याच्या निमित्ताने तुमच्या खात्यामध्ये निधी सोडण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला। मग शेतकऱ्यांचा दसरा या ठिकाणी आता गोड झाला असं म्हणावं लागेल, कारण शेतकरी आधीच टेन्शनमध्ये होते, कारण मुसळधार पावसाने शेती पिकांचे भरपूर नुकसान झालं होतं। त्यात आता शेतकऱ्याने काय करावं या ठिकाणी आता शेतकरी विचार करत होतो। त्यातच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याचा हा जो दुसरा टप्पा आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। बघा, ही बातमी अत्यंत खरी आणि आताच काही तासांपूर्वी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावर अजून 1 रुपया सुद्धा पेमेंट मिळालं नसेल तर तुम्हाला पीक विमा कमी मिळाला असेल तर बघा 16 जिल्ह्यांची लिस्ट, अधिकृत अशी लिस्ट आता कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये हे एवढे पैसे मिळणार आहे। बघा, आता या ठिकाणी 3 एकरचा 1 हेक्टर आणि त्यांनी असे ग्राह्य धरलेलं आहे। बघा, आता 1 एकरला म्हणजे या ठिकाणी काही बांधवांना बघा आता 3 एकरला हेक्टर असे म्हणतात, त्यांनी काही ग्राह्य
ग्राही धरून तुम्हाला आता निधी मिळत आहे। या ठिकाणी 2023 असेल, 2024 असेल, 2024 असेल, 25 असेल, या ठिकाणी बघा 2025 पर्यंत शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा भरला होता। तर त्यांना बघा या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी 2025 चा सुद्धा पीक विमा देण्याबद्दल निर्णय घेतलेला आहे, परंतु ठामपणे त्याची अजून माहिती नाही। परंतु बघा याची स्पष्टपणे माहिती या ठिकाणी दिलेली आहे की रखडलेला जो काही पीक विमा आहे बघा 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, बघा टोटल 3 वर्षाचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये, बघा या ठिकाणी 20,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला आज सोडण्याचा मुहूर्त लागलेला आहे। तर मग बघा शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऑर्डर दिल्यामुळे या ठिकाणी पाहायला मिळतंय आता नेमकं ते कोणते जिल्हे आहेत। 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आज जमा करण्यात येतो। शेतकरी मित्रांनो, खरोखर 100% आज तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर दिली आहेत। या मुख्यमंत्र्यांनी देखील या 16 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी वाचून सांगितलेली आहे। तर आता या ठिकाणी आपण एका मिनिटामध्ये दिली ज्या जिल्ह्यांची लिस्ट आहे ती लगेच या ठिकाणी बघणार आहोत। बघा या ठिकाणी 16 जिल्ह्यांमध्ये आता त्या ठिकाणी पूर परिस्थिती गंभीर होऊन बसली होती, त्यामुळे या सर्व 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा येत्या 2 ते 4 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश मिळालेत। बघा आता कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे सोडण्यात येणार आणि नेमकं कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये रक्कम सोडण्यात येणार याची स्पेशल लिस्ट या ठिकाणी आता कृषी विभागाच्या माध्यमातून मागून घेतलेले आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा आता या ठिकाणी शेतकऱ्यांचं बँक खाते या बँकेमध्ये असेल तर त्यांना लवकर या ठिकाणी पैसे मिळणार आहे। शेतकऱ्यांनो, या ठिकाणी बँकेची यादी सविस्तर यादी लक्षपूर्वक ऐकायची आहे। या ठिकाणी पहिली बँक आहे बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये जर शेतकऱ्यांचं बघा या पोस्टामध्ये असेल, या शेतकऱ्यांचं खातं महाराष्ट्र बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, जिल्हा सहकारी बँकेमध्ये असेल, असे सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येत्या 2 ते 4 तासामध्ये या ठिकाणी 20,000 रुपये हेक्टरप्रमाणे निधी जमा करण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर केले आहे। तर मग बघा गेल्या महिन्याभरापासून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची आतुरतेने वाट बघितली होती, परंतु सोशल मीडियावर एकच अफवा पसरली होती, ती म्हणजे पीक विमा आज येणार, उद्या येणार, परवा येणार, परंतु या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी अफवा होती, ती अफवाच राहिली। खरं तर ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नव्हता, परंतु आज हा मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे आणि घेण्यात आला। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होत आहे। तर मग शेतकरी महानोने जेव्हा पत्रकारांनी पीक विमा का जमा होत नाही असे प्रश्न आधीच्या या ठिकाणी नुकसान झालेला महापूर आलेला आहे, तुम्ही पीक विमा त्या ठिकाणी जमा करत नाही, केंद्र सरकारचा जो काही तुम्हाला राज्य सरकारला पीक विमा पाठवत नाही, बघा या ठिकाणी बघा आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे असं जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आज फक्त याच महत्त्वाच्या 16 जिल्ह्यामध्ये निधी जमा होतोय। बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा अजून का सुरू झालेला नाही, केलेला नाही। कृषी अधिकाऱ्यांना धारीवर धरलं होतं आणि कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं आज तातडीने आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 तासामध्ये किंवा पीक विमा जमा होत होता असे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहे। म्हणजे पटकन या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी हा आदेश पाठवलेला आहे। या ठिकाणी नुकसान भरपाई दिलेली नाही, तर बघा नुकसान भरपाई मिळाली नाही तर केंद्र सरकारने जो निधी आलाय तो आता या ठिकाणी पटकन शेतकऱ्यांना द्यायचा आहे। त्यांनी अधिकाऱ्यांना असे आदेश सुद्धा दिलेत। बघा आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा त्या ठिकाणी सर्व कृषी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अर्जंट पैसे जमा करण्याचे आदेशही दिले आहेत। बघा येत्या 2 ते 4 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम कसल्याही परिस्थितीमध्ये या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमाची रक्कम ही जमा होणार आहे। या ठिकाणी ऑर्डर दिली आहे, त्यामुळे 16 जिल्ह्यामध्ये एकरी 20,000 रुपये हेक्टरी 20,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे। तुम्ही बघा या ठिकाणी व्हिडिओ पाहिल्याशिवाय सोडू नका, कारण हे जिल्हे खूप महत्त्वाचे आहे। बघा या 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी सोडण्यात येत आहे। शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, हा पीक विमा सोडण्याचा आदेश डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांचा आलाय। मुख्यमंत्री साहेबांचा आदेशमध्ये हा फायनल निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बघा यांनी देखील या ऑर्डर दिलेली आहे। 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून सविस्तर यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे आपल्याला पाहायला मिळत आहे या 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्याच खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा जो आहे तो जमा होणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, बघा तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांमध्ये आहे का? खरोखर या ठिकाणी तुम्हाला आज या ठिकाणी पीक विमा जमा होतोय, बघा सरकारच्या माध्यमातून हे जमा करण्यात येतंय। बघा गेल्या महिन्यांभरापासून तुम्ही पीक विमा आज येईल उद्या येईल अशी वाट बघत होता, परंतु ठामपणे कोणी या ठिकाणी सांगत नव्हतं पीक विमा कधी येणार, केव्हा येणार, नेमकी तारीख काय, नेमके किती वाजता येणार, आज सर्व काही माहिती सरकारने या ठिकाणी स्पष्ट केली आहे। बघा मुख्यमंत्री साहेब
साहेबांनी आता महत्त्वाची पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेऊन टाकली आणि डायरेक्ट या ठिकाणी सांगितलंय की तुम्हाला या ठिकाणी 2 ते 4 तासामध्ये संध्याकाळपर्यंत या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, जो काही पीक विमा होता तो पीक विमा आज जमा करण्याचा मुहूर्त लागलेला आहे. म्हणजे की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. बघा 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगण्यात आली आहे. बघा शेतकरी जिल्हा बांधवांनो आणि मित्रांनो, या ठिकाणी जी काही यादी सांगण्यात आली आहे ती लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. म्हणजे की या ठिकाणी जिल्हा सांगण्यात आलेला आहे. पहिला जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, त्यानंतर रायगड असेल, रत्नागिरी असेल, नांदेड जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, बीड असेल, बुलढाणा असेल, सातारा असेल. बघा या तुम्ही सातारामधून जर आपला व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर ठरणार आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अकोला जिल्हा अशा 16 जिल्ह्यांची यादी या बघा या पीक विमा यादीमध्ये या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, इतक्या दिवसापासून पीक विमा का मिळत नव्हता, आता सुद्धा मुख्यमंत्री साहेब बघा या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर बघा शेतकऱ्यांनी सुद्धा पीक विमाबाबत विचारलं तर बघा खूप सारे प्रॉब्लेम होते. त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट फोन करून त्या ठिकाणी कृषी विभागाला आदेश दिले. आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे अशी थेट माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री यांनी साहेबांनी ही ऑर्डर दिली. आज दसऱ्याच्या निमित्ताने दसरा गोड झाल्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होत आहे. आता शेतकऱ्यांना कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही किंवा शेतकरी बांधव या ठिकाणी दिवाळी आनंदाने साजरी करू शकतात अशी माहिती शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे. ही मोठी बातमी आणि आनंदाची बातमी ही आजची होती.